हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहे हा मी आधीच शूट करून ठेवला होता. खरं तर तेव्हापासूनच माझी ब्लॉगिंग करायची खूप इच्छा होती, पण काही कारणाने ते होऊ शकलं नाही. सो हा व्हिडिओ मी प्रेग्नेंट असताना मी शूट केला आहे. मला हॉस्पिटलला जायला काय काय वस्तू लागणार होत्या ह्या सगळ्या मी मिशोवरून ऑर्डर केल्या होत्या आणि त्या सगळ्या वस्तूंची अनपॅकिंग या व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही पण प्रेग्नेंट असाल आणि हॉस्पिटलची बॅग कशी भरायची किंवा हॉस्पिटलच्या बॅगमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इसेन्शियल आहेत त्या मी ऑर्डर केल्या होत्या. आणि आज दाखवलेल्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला यातल्या कुठल्याही वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट परचेस करू शकता. ज्या सगळ्या लेडीज पहिल्यांदाच आई होणार आहेत तर त्यांना माहित नसतं की हॉस्पिटलला जाताना बॅगमध्ये काय वस्तू आपल्याला लागतात किंवा काय वस्तू भरायला पाहिजे किंवा डिलिव्हरी नंतर लगेच लागणाऱ्या काही गोष्टी, अशा गोष्टी मी ऑर्डर केल्या आहेत. तर सगळ्या नवीन होणाऱ्या आईंसाठी हा व्हिडिओ खरंच युजफुल ठरणार आहे. जर तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात. तुम्ही बघू शकता मी किती सारे प्रोडक्ट मिशोवरून ऑर्डर केले आहेत. तर चला आज आपण यांची अनपॅकिंग करूया. तर फर्स्ट प्रोडक्ट आहे ह्या ड्रायशीट. ह्या ड्रायशीट मी ऑर्डर केल्या होत्या. ह्या 3 कलर मध्ये मला रिसीव्ह झाल्या होत्या, पिंक, ब्ल्यू आणि रेड. आणि तुम्ही बघू शकता याची साईज तुमचं बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत पुरेशी आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. सेकंड प्रोडक्ट आहे हे बेबी स्लीपिंग बॅग. तुम्ही बघू शकता जेव्हा बेबी न्यूबॉर्न असतो त्याला कॅरी करणं थोडं अवघड जातं, स्पेशली तुम्ही जर फर्स्ट टाइम मदर असाल तर ही स्लीपिंग बॅग खूप युजफुल आहे त्यासाठी. ही फोल्ड होते आणि याला झिप आहेत. तुम्ही बघू शकता याची एक अशी कॅनोपी तयार होते आणि बेबीला आपण यामध्ये ठेवून इझिली कॅरी करू शकतो. आणि याच्या झिपची आणि स्लीपिंग बॅगची क्वालिटी पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. नंतरचं प्रोडक्ट आहे हे डिस्पोजेबल ब्रेस्ट पॅड्स. तुम्ही समजू शकता हे किती युजफुल आहे एका नवीन आईसाठी. नंतर आहे ह्या सॉफ्ट आणि क्यूट टोपीज आणि मिटन्स. याची क्वालिटी खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहेत हे आणि तुमच्या न्यूबॉर्न साठी एकदम परफेक्ट आहेत. नंतर मी ऑर्डर केले होते हे क्यूट ड्रेसेस माझ्या न्यूबॉर्न साठी. म्हणजे मी हे ऍक्च्युली 1 मंथ ओल्ड साठी ऑर्डर केले होते. तर तुम्ही बघू शकता मला हे 5 कलर मध्ये रिसीव्ह झाले होते. हे कॉम्बो पॅक आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि माझा बेबी हा विंटर्समध्ये बॉर्न झाला होता, त्यामुळे मला फुल स्लीव्हचे शर्ट्स आणि फुल पॅन्ट्स हव्या होत्या. आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. हे प्युअर कॉटन आहेत आणि धुतल्यानंतर हे अजून सॉफ्ट होतात. सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे बेबी वाईप्स. हे कॉम्बो ऑफर होता हा, तर मला हे 5 पॅकेटमध्ये रिसीव्ह झाले होते. हे नोवेलचे बेबी वाईप्स आहेत आणि खूप छान स्मेल आहे याचा आणि खूप सॉफ्ट आहेत हे. आणि मला हे बरेच दिवस गेले. तुम्ही बघू शकता याची पॅकेजिंग पण खूप छान आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहेत हे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते पण एका नवीन आईसाठी खूप युजफुल आहेत. ह्या आहेत फिडिंग ब्रा. ह्या मला कॉम्बो पॅकमध्ये 3 रिसीव्ह झाल्या होत्या. यामध्ये आणखी कलर्स अवेलेबल आहेत आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नक्की परचेस करू शकता. त्यानंतर मी हा एक ड्रेस ऑर्डर केला होता. हा एक फिडिंग ड्रेस आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे. हा कॉटनचा आहे आणि याला समोरून बटन्स आहेत, त्यामुळे तुम्ही फिडिंग करण्यासाठी याला इझिली यूज करू शकता. तुम्ही बघू शकता ते बटन्स समोर दिले आहेत. नंतर जे प्रोडक्ट आहे ते पण खूप क्यूट आहे. हे बेबी ब्लँकेट्स आहेत. हे कॉम्बो पॅकमध्ये मला 5 रिसीव्ह झाले होते. याच्यामध्ये खूप क्यूट कलर्स आहेत. 5 कलर्स अवेलेबल आहेत. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक ब्लँकेटला हुडीसारखं आहे आणि प्रत्येक ब्लँकेटवर एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे. तुम्ही बघू शकता छोटे छोटे क्यूट ॲनिमलची एम्ब्रॉयडरी आहे आणि इतके सॉफ्ट आहेत हे आणि क्वालिटी पण खूप छान आहे यांची. नंतर आहेत हे लंगोट. हे प्युअर कॉटनचे आहेत. हे मला कॉम्बो पॅकमध्ये 6 रिसीव्ह झाले होते
आणि न्यूबॉर्न बेबीजला डायपरमुळे खूप रॅशेस होतात, त्याच्यामुळे त्यांना डायपर यूज करता येत नाही. तर हे कॉटनचे लॉंगकोट खूप छान क्वालिटीचे आहेत, हे त्यांना यूज करता येतात, खूप युजफुल आहेत हे. नंतर काही दिवसांनी मला परत 2 पार्सल रिसीव झाले होते, ज्यामध्ये मला रिसीव झाले होते हे क्यूट सॉक्स. तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरीनंतर आपण घरामध्ये सुद्धा विदाऊट सॉक्स नाही राहू शकत, ते चांगलं नसतं. हे मला कॉम्बो पॅकमध्ये 5 वेगवेगळ्या कलर्समध्ये रिसीव झाले होते. त्यानंतर आणखी मी 2 ड्रेसेस ऑर्डर केले होते माझ्यासाठी. तुम्ही बघू शकता, हा ग्रीन कलरमध्ये आहे. हा खूप सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रिंट आहे, वर्क आहे याच्यावरती, प्रिंटेड वर्क आहे. आणि याला अशा झिप दिल्या आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला इझिली फिट करू शकता. सेकंड ड्रेसही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. याच्यावर पूर्ण फ्लोरल प्रिंट आहे आणि हा ड्रेस घातल्यावर खूप क्यूट दिसतो. याला पण झिप दिले आहेत, ज्यामुळे तुम्ही इझिली फिडिंग करू शकता. आणि त्या झिप इतक्या छोट्या आहेत, ज्या बाहेरून दिसतही नाही. आणि हा ड्रेस प्युअर कॉटनचा आहे. या दोन्ही ड्रेसची क्वालिटी खूप छान आहे. मी बरेच दिवस हे यूज केले होते आणि खूप छान निघाले ते. तुम्ही बघू शकता, खूप छान दिसतात घातल्यावर. आणि बेबीचे जे छोटे छोटे कपडे असतात ते आपण दोरीवर वाळू टाकू शकत नाही, त्यामुळे मी असं हे हँगर ऑर्डर केलं होतं. याला 12 क्लिप्स आहेत आणि बेबीचे छोटे कपडे तुम्ही इझिली याच्यावर हँग करू शकता. याची क्वालिटी खूप छान आहे, मी अजूनही यूज करते. नंतर मी माझ्या बेबीसाठी एक हुडी ऑर्डर केला होता. याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि हे फुल लेंथमध्ये आहे, फुल स्लीव्ज आणि फुल पॅन्ट. आणि याला आतून असं सॉफ्ट फॅब्रिक आहे, तर हे घातल्यावर बेबी अजिबात इरिटेट होत नाही. त्यानंतरचे जे प्रोडक्ट आहे ते एका नवीन आईसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ही आहे फिडिंग पिलो. याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि याला मागून एक क्लिप दिली आहे, ज्यामुळे इझी ग्रिप मिळते आणि यामुळे आपली पाठही दुखत नाही. सो यावर ठेवून तुम्ही बेबीला इझिली फिट करू शकता. तर गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कुठल्या टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर मला ते टॉपिक तुम्ही सजेस्ट करू शकता, मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवणार. माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. सो चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Thank you for watching.